पावाचं आणि माझं नातं काय? याला चहामध्ये नाही तर याला वेगळ्याच कामासाठी वापरणार आहे. हे 20 रुपये मी याच कामासाठी वापरणार होतो. घरातलं भरपूर काम करून थकलेली उर्वी फरसाण्याचा आस्वाद घेताना दिसत होती. 你别笑。 फरसाणा काहूनी भूक न भागल्यामुळे आम्ही पावाचे लचके तोडत होतो. आजची स्पेशल रेसिपी काय तर तुम्हाला सांगतो असं सांगून माझा कष्टाने घाम फुटला. रश्श्याला आलेली तर्री पाहून सगळ्यांना सुचलंच असेल आपण काय करणार आहोत. पाव आणि मिसळीचा रस्सा घेऊन उर्वीने आपला खाण्याचा ठेका चालूच ठेवला. आमच्या नात्याचा अंदाज सर्वांना आला असेल असं सांगून फरसाणा वाटीत स्वार झाला. अलगद अशी मिसळीची तर्रीही त्या फरसाण्यावरती स्वार झाली. दोघेही एकाच वाटीत नांदू असं म्हणताच मी त्यांना ग्रहण करू लागलो. मिसळ खूप छान आणि स्वादिष्ट झाली होती. तर माझ्या बायकोने मिसळीचा स्वाद अप्रतिम म्हणून असा व्हिडिओला मी